नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर भूषण गायकवाड. नाशिक पॅरालिसिस सेंटरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये मुख्य कारण म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्यांना पॅरालिसिस होतं. परंतु ब्लड प्रेशर वाढण्यामागे, हायपरटेन्शनमागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एक्स्ट्रा सॉल्ट. जो पण व्यक्ती एक्स्ट्रा सॉल्ट घेत असेल तर त्याच्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. परंतु ज्या पण पेशंटला आर्टिफिड असते, म्हणजेच नाकातून नळी असते, त्याच्यातून त्याला जेवण दिलं जातं. तर अशा वेळेस काय होतं, त्याला पूर्ण आहार दिला जात नाही. त्याच्यामुळे शरीरातल्या त्याच्या क्षाराचं प्रमाण कमी होतं. शरीरात जर क्षाराचं प्रमाण कमी झालं तर काय होऊ शकतं, तर रुग्णाची शुद्ध हरपू शकते. आपण जे पण काही फीड देतो त्याच्यामध्ये नाचणी सत्व, बाकीचे इत्यादी सगळे काही पदार्थ येत असतो, पण त्यामध्ये क्षाराचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे रुग्णाची सोडियम लेवल कमी होती व रुग्णाला कुठल्याही प्रकारे हालचाल करण्यास व बाकीचे शुद्ध हरपण्यास होतो. अशा वेळेस काय करू शकतो आपण, तर सैंधव मिठाचा उपयोग करू शकतो. म्हणजे सैंधव मिठाचा उपयोग केल्यास तुमच्या रुग्णाचे ब्लड प्रेशर देखील वाढत नाही व जे क्षाराचं प्रमाण कमी होणार ते देखील होणार नाही व रुग्ण जे पण रिहॅबिलिटेशनसाठी जे पण काही कॉन्शियसनेस लेवल लागते ते टिकून राहते व अशा रुग्णांना लवकर रिकव्हरी होण्यास पॉसिबल होतं. त्यामुळे कुठल्याही आर्टिफिडच्या पेशंटमध्ये तुम्ही एक्स्ट्रा सॉल्ट देऊ शकता व त्याचप्रमाणे त्यांच्या एक्स्ट्रा सॉल्टच्या माध्यमातून तुम्ही सैंधव मिठाचा उपयोग करू शकता. त्यामुळे पॅरालिसिस झाला तर त्याचं मुख्य कारण जरी ब्लड प्रेशर असेल तरी पण जर शरीरातलं सोडियम कमी झालं तर पेशंटची रुग्णाची शुद्धही कमी होती. त्यामुळे अशा सगळ्या रुग्णांना तुम्ही आर्टिफिडमधून एक्स्ट्रा सॉल्ट किंवा सैंधव मीठ देऊ शकता. त्याच्याने सोडियमचं प्रमाण हे कमी होत नाही व रुग्ण हा लवकर रिकव्हरी होण्यास मदत होते. धन्यवाद.